श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचे सेवा मार्ग या चॅनलमध्ये पुन्हा एकदा खूप 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 मनापासून स्वागत आहे. स्वामी भक्तांच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी कृपेने लवकरच पूर्ण होऊ दे. सर्वांच्या मनोकामना स्वामी लवकरात लवकर पूर्ण करू दे, अशी मी स्वामींचरणी प्रार्थना करते. आणि स्वामी आई तुम्हाला सर्वांना हसत खेळत आनंदात ऐश्वर्यात ठेव, हीच स्वामीचरणी प्रार्थना करते. देव म्हणतात, जगा इतकं की आयुष्य कमी पडेल आणि हसा इतकं की आनंद कमी पडेल. काही नाही मिळाले तर नशिबाचा खेळ, पण प्रयत्न इतके करा की परमेश्वराला ते देणे भागच पडेल. जेवढे मोठे आपले ध्येय असते तेवढ्याच मोठ्या अडचणीसुद्धा आपल्या आयुष्यामध्ये येत असतात. स्वप्न इतकी मोठी बघा की ती स्वप्ने अर्ध्यावर सोडू नका. विशेषतः ज्यांच्याबद्दल दिवसातून एकदा तरी कोणता ना कोणता विचार मनात येतोच, अशी स्वप्न पहा. जेव्हा एक बीज अंधारातून आणि कठीण जमिनीतून उगवू शकते, तर तुम्ही का नाही? देव म्हणतो, बाळा, तू सर्व काही करू शकतोस. लोकांना आवडेल म्हणून तू स्वतःला बदलू नकोस. माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात, एक म्हणजे वाचलेली पुस्तकं आणि दुसरी म्हणजे भेटलेली माणसं. जेव्हा आपली नखं वाढतात तेव्हा आपण नखे कापतो, बोटं नाही. त्याचप्रमाणे जेव्हा गैरसमजातून नाती तुटायची वेळ येते तेव्हा अहंकार तोडा, नाती नाही. पाण्याचा एक थेंब चिखलात पडला तर तो संपतो, हातावर पडला तर तो चमकतो आणि शिंपल्यात पडला तर मोती होतो. थेंब तोच असतो, पण फरक फक्त सोबतीचा असतो. म्हणून तुमच्या आयुष्यात काही मित्र करताना त्यांची क्वालिटी बघा. क्वालिटी म्हणजेच मित्र करा. चांगल्या मित्रांच्या संपर्कात राहा. जशी सोबत असते तसेच आपल्यामध्ये परिवर्तन होत असते. जर तुम्हाला कोणी रिजेक्ट असं स्वीकारलं तर निराश होऊ नका. सर्वसाधारण लोक महागड्या वस्तू रिजेक्ट करतात. त्या स्वीकारण्याची त्यांची ऐपत नसते, त्यांची लायकी नसते. आपला कोणी द्वेष करत असेल तर त्याला 3 पैकी एक कारण असतं. 1, त्यांना तुमची भीती वाटते. 2, ते स्वतःचा द्वेष करतात. त्यांना तुमच्यासारखं व्हायचं असतं. आपल्या नियतीचे मालक बना, पण परिस्थितीचे गुलाम बनू नका. जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नसते. एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा चांगली करणे म्हणजेच जिंकणे होय. समुद्रातील तुफानापेक्षा मनातील वादळे अधिक भयानक असतात. जे लोक तुम्हाला पाठी बोलतात त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. जे तुमच्या पाठी होते आणि पाठी राहणार आणि तुम्हाला फेमस करणार, त्यांची लायकी तीच असते. जी व्यक्ती तुमच्या प्रगतीवर जळते त्यांचा तिरस्कार कधीच करू नका, कारण ती व्यक्ती स्वतःपेक्षा तुम्हाला उत्कृष्ट व्यक्ती समजून जळत असते. बाळा, तुझे सुखी नाही, तुझे अंतःकरण तुला थेट होऊ शकते, परंतु मी तुझ्या हृदयापेक्षा मोठा देव आहे आणि मला सर्व गोष्टी माहीत आहेत. आता तुझ्या मार्गात येणारे चमत्कार कोणीही थांबवू शकत नाही. मी फक्त चांगलं होण्यासाठी प्रयत्न करणारा देव नाही. मी आंतरिकदृष्ट्या चांगला आहे. माझा स्वभाव तुमच्यामध्ये विकसित होतो, तुम्हाला माझ्या चांगुलपणाचा भागीदार बनवतो. भूतांची इच्छा आहे की तुमची भविष्याची काळजी करावी, जेणेकरून तुम्ही वर्तमानाचा आनंद घेऊ शकणार नाहीत. शैतान लबाड आहे. काळजी करणे थांबवा आणि देवावर लक्ष केंद्रित करा. त्याने तुम्हाला दिलेल्या प्रत्येक दिवसाचा आनंद घ्या. तुम्ही श्री स्वामींचे भक्त असाल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. देव तुटलेला पण पूर्णच एक करू शकतो आणि त्या सुंदर काहीतरी बनवू शकतो. तुम्हाला फक्त विश्वासाची गरज आहे, जी मी मोहरीच्या दाण्या एवढी असली तरीही आज मी तुम्हाला अनेक चिंतनापासून दूर नाही.
आणि मी कोण आहे या भक्कम खडकावर तुमचे पाय ठेवी तुम्ही तुमच्या येणाऱ्या प्रस्थापित व्हाल आणि तुमच्या वाटचालीस भरभराट करा. स्वामी म्हणतात, थांब, निर्णय घेण्यापूर्वी दोनदा विचार कर. तुला माझ्याशी चांगले होणार आहे, तुला माझ्याशी चांगले नाते जोडायचे असेल तर केलेले पाप पुन्हा करू नकोस. तू पापाच्या जितका जवळ जाशील तितकाच माझ्यापासून लांब होत जाशील आणि तू तितकी पुण्य कामं करत आहेस तितकाच माझ्याजवळ येत जाशील, मला प्रिय होत जाशील. तुमच्याकडून नकळत झालेल्या पापांचे प्रायश्चित्त करण्यासाठी स्वामी मला क्षमा करा असे टाईप करा आणि व्हिडिओला लाईक करा. भाग्यवंत ठराल. गोष्ट या जगात आहे जी पापाचे रूपांतर पुण्यामध्ये करू शकेल. प्रत्येकजण सांगतो की ईश्वर दिसत नाही, पण खरं तर हे आहे की ईश्वर संकटाच्या वेळी कोणी साथ देत नाही तेव्हा कोणत्या ना कोणत्या रूपात देव दिसतच असतो. जी व्यक्ती तुमच्या प्रगतीवर जळते त्याचा तिरस्कार कधीच करू नका. जी व्यक्ती स्वतःपेक्षा तुम्हाला जास्त उत्कृष्ट समजून जळत असते, देवावर श्रद्धा असेल तर गोंधळातही मार्ग निघतो. वाईट वेळ कधीच सांगून येत नाही, पण खूप काही शिकवून जाते. माणूस वाईट होतो जेव्हा तो स्वतःला इतरांपेक्षा चांगला समजू लागतो. काही मिळाले किंवा नाही मिळाले तर तो नशिबाचा खेळ आहे, पण प्रयत्न इतके करा की परमेश्वराला ते देणे भागच पडेल. आयुष्यात जेथे कोणाचा काहीच मतलब नाही तो दरबार म्हणजे स्वामी आईंचा दरबार आहे. जेथे कोणी श्रेष्ठ आणि दृढ, गरीब, श्रीमंत असा निवड नाही. आईसाठी सारी लेकरे जशी सारखीच असतात. जो भोगेल तो स्वतःच्या कर्माने भोगेल. साधे गणित आपल्या आईचे आहे. स्वतःच्या कर्मासाठी देवाला धारेवर धरू नका, तेवढी आपली कुवत नाही. माणसाला कधीही अशक्य नाही, पण खेदाची गोष्ट म्हणजे त्याच्यात इतक्या शक्ती आहेत यावर स्वतःवर विश्वास नाही. माणसांनी आपल्या मनाच्या खोलात गेले तर त्यांच्यातील शक्ती ओळखून त्याचा वापर करून तो अशक्य कामे शक्य करून दाखवू शकतो. आज तुम्ही जगातील सर्वात शक्तिशाली, प्रेरणादायी व्यक्ती आहात. परिस्थिती कितीही कठीण असली तरी यश तुमच्या पायाचे चुंबन घेईल. ठाम राहायला शिकावं. निर्णय चुकला तरी चालेल. स्वतःवर विश्वास असला की जीवनाची सुरुवात कुठूनही करता येते. कठीण काळात स्वतःला सांगा, शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेला नाही. तितकी प्रसिद्धी मिळवाल तितके शत्रू निर्माण कराल, कारण तुमच्या प्रसिद्धीवर मरणारी कमी आणि जळणारे लोक जास्त होतील. तुम्ही ठरवलेल्या ध्येयांवर लोक हसत नसतील तर तुमची ध्येय खूपच लहान आहेत हे लक्षात घ्या. समुद्रात किती लाटा आहेत हे महत्त्वाचं नसून त्या किनाऱ्याला किती स्पर्श करतात हे महत्त्वाचे आहे. समुद्रातले पाणी कोणत्याही जहाजाला बुडवू शकत नाही, पण त्या जहाजानं ते पाणी आत येऊ दिलं तर ते जहाज बुडल्याशिवाय राहत नाही. तसंच जगातले सगळे नकारात्मक विचार तुम्हाला हरवू शकत नाहीत जोपर्यंत तुम्ही त्यातला एका लाईन तुमच्या मनात प्रवेश देत नाहीत. तुम्हाला तुमची ध्येय गाठायची असेल तर तुमच्यावर भुंकणाऱ्या प्रत्येक कुत्र्यांवर दगड थांबून मारण्यापेक्षा नेहमी बिस्किट जवळ बाळगा आणि पुढे चालत राहा. आयुष्यातील असंख्य समस्यांची फक्त दोनच कारणे असतात, तर आपण विचार न करता कृती करतो किंवा कृती करण्याऐवजी फक्त विचारच करत बसतो. खेळ असो व आयुष्य, आपलं सामर्थ्य तेव्हाच दाखवा जेव्हा समोरचा आपल्याला कमजोर समजत असेल. आयुष्यात जिंकाल तर असे जिंकाल की जणू जिंकण्याची सवयच आहे
आणि हाराल तर असे हारा की जिंकून कंटाळा आल्याने गंमत म्हणून हरलो आहे. तुम्ही आयुष्यात काय गमावले याच्यावर कधी गर्व करू नका, कारण बुद्धिबळाचा खेळ संपला की सगळे मोहरे आणि राजा एकाच डब्यामध्ये ठेवले जातात. जिंकण्याची मज्जा तेव्हाच येते जेव्हा सर्वजण तुमच्या हरण्याची वाट पाहत असतात. वादळ जेव्हा जेव्हा येत असतात तेव्हा आपल्या मनातील मातीत घट्ट रुजून राहायचं असतं. ती जितक्या वेगाने येतात तितक्या वेगाने ते निघूनही जातात. वादळ महत्त्वाचं नसतं, प्रश्न आपण त्यांच्याशी झुंज कशी देतो आणि त्यातून कितपत बऱ्या अवस्थेत बाहेर येतो याचा असतो. काल जे काही झाले असेल तो भूतकाळ होता. आज नवीन संधी आहे, नवीन दिवस आहे. कामाला लागा, कारण आपल्याला फक्त धावायचं नाही तर शर्यत जिंकायची आहे. देव म्हणतात, कोणी दुखावलं, कोणी रडवलं, कोणी इग्नोर केलं, तर कोणाच्या बोलण्याचं वाईट वाटलं तर ते फक्त आजच्या दिवसापुरतंच ठेवा. त्यामुळे तुमचा उद्याचा दिवस चांगला दिवस झाला तर त्यामुळे तो खराब करू नकोस. देव म्हणतात, काही माणसं धोका देऊन निघून गेले किंवा दुःख त्याचं झालं नाही, आपलं बनवून लांब केलं दुःख याचं झालं. आयुष्यामध्ये धडपड करत असताना या चॅलेंज देणाऱ्या जगामध्ये आपण फक्त पैसा कमविण्यासाठी धावपळ करीत असतो, पण तो पैसा कमविण्याच्या मागे धावत असताना स्वतःचे जीवन जगणे विसरूनच जातो. आणि शेवटी जेव्हा शेवटचे दिवस येतात तेव्हा मात्र असं वाटतं की आयुष्य पुन्हा एकदा जगून बघावं. करिअर निवडून कठीण असतं, जोडीदार निवडणं कठीण असतं, वाईट काळात खंबीरपणे राहणं कठीण असतं, निर्णय घेणं कठीण असतं, रिस्क घेणेसुद्धा कठीण असतं. आणि हे कधी संपणार नाही हे तुम्हाला माहिती असतं. कुठून सुरुवात करायची आहे हे तुम्हालाच ठरवायचं असतं, कारण या गोष्टी अजून कठीण होत जाणार आहेत. त्यामुळे तुम्ही यापुढे कसे निर्णय घ्यायचे आहात हे तुम्हालाच ठरवायचे आहे. त्यामुळे तडफडीने कुठलाही निर्णय घेऊ नका. निर्णय घेताना विचार करूनच घ्या. ज्यावेळी तुमच्यासमोर येणाऱ्या अडचणी थांबतील तेव्हा समजून जा की तुम्ही चुकीच्या मार्गावर चालत आहात. स्वतंत्र होण्याचे धाडस करा. तुमचे विचार इतके दूर तितके जास्त लांब जाण्याचं धाडस करा. त्यामुळे तुमच्या आयुष्याला एक नवी दिशा प्राप्त होईल. उठा, जागे व्हा आणि ध्येय साध्य होईपर्यंत थांबू नका. जीवनामध्ये मित्र बनवा, पण मैत्री अशी असावी कृष्ण सुदामासारखे, नित्य निस्वार्थ निष्पाप मित्राच्या आनंदात आनंद आणि दुःखात दुःख मानणारी असावी. देव सांगत आहेत, संधीचे दरवाजे उघडतील, कर्ज माफ होईल, तुझी बिले पूर्णपणे भरली जातील, तुमची आर्थिक परिस्थिती कायमची बदलली जाईल. त्यावर दावा करा आणि विश्वासाने ते स्वीकारा. तुमचा देवावर विश्वास असल्यास तू माझा सांगाती असे टाईप करा. देव म्हणतो, तू माझे बाळ आहेस आणि मी तुला माझ्यातच अस्तित्वात आणले आहे. मी रोग आणि दुःखापासून मुक्त आहे आणि तो माझ्यामध्ये आहे. मृत्यूचा तुमच्यावर अधिकार नाही. माझ्या वचनांमध्ये कोणतीही कमतरता नाही. मी तुम्हाला वचन दिलेल्या प्रत्येक गोष्टीसाठी फक्त एक परिपूर्ण पुरवठा आहे. मी ह्या क्षणी तुम्हाला असलेल्या मंदिरात, घरात, तुम्ही जिथे आहात तिथे येईल आणि त्यांनी तुमचे प्रेम, आशा, आनंद दुःखामध्ये बदलले आहे. त्या सर्वांना मी बाहेर फेकून दे. तुम्हाला बचावात्मक स्थितीत ठेवताना आयुष्याने तुम्हाला मौल्यवान धडे शिकवले आहेत. मी तुमचा बचाव करता आहे ते तुम्हाला कळावे अशी माझी इच्छा आहे. म्हणून उभे राहा आणि जोपर्यंत तुम्ही तुमच्या परिस्थितीत स्वर्ग प्रकट करत नाहीत तोपर्यंत सक्रिय राहा. तुमच्या हृदयातील वेदना, त्रास, ओझं मला समजतं. दीर्घ श्वास घ्या आणि माझ्यामध्ये आराम मिळवा.
मी तुम्हाला सांत्वन देण्यासाठी आणि तुमच्या जीवनात पूर्णपणे पराभूत झालेल्या शत्रूंच्या अंधारापासून अस्पर्श असलेल्या माझ्यातील नवीन क्षेत्रामध्ये तुम्हाला वाचवण्यासाठी येथे आहे. माझ्या दयाळूपणाने सखोल कृपेचा आज ज्यांच्याकडून तुम्हाला कृपा हवी आहे त्यांच्याशी मी तुम्हाला अनुग्रह देत आहे. स्वर्गीय न्यायाचा तराजू तुमच्या बाजूने झुकत आहे. तुमच्यासाठी जे काही उरले आहे तेच म्हणजे जेव्हा संक्रमण होते तेव्हा आनंद करणे, तुम्हाला त्रास आणि निराशेतून बाहेर काढणे आणि माझ्या राज्यात भरती आणि आशीर्वाद मिळवणे. तुम्हाला फक्त त्याची गरज आहे. भरवसा ठेवा, चमत्कार तुम्हाला दिसेलच. तुमचा परमेश्वरावर विश्वास असल्यास होय कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. देव म्हणतो, आज रात्री विश्रांती घ्या. तुमच्या विनंती मला कळवा. विश्वास ठेवा, मी तुमचे ऐकले आहे. मी तुमच्यावर लक्ष ठेवू नये. मी तुमच्यावर खूप प्रेम करतो. प्रेमळ स्वामी भक्तांनो, तुम्ही जर स्वामींना तुमचा तारणारा म्हणून स्वीकारले असेल तर होय स्वामी मी तुमचा बाळ आहे कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.